स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण अतिशय महत्त्वाचा माहिती अशी घेऊन आलो आहे की स्वामींना काय मागावे, कसे मागावे, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. ह्या स्वामींना कसं मागायचं, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सर्वात अगोदर आपल्याला स्वामींना काय मागायचे नाही, कारण आपण ना बरेच वेळा चूक करतो. कारण माणूस आहो, मनाला थोडासा म्हणजे कसं होतं, एखादी गोष्ट मिळायला थोडा वेळ लागतो, कारण प्रत्येक गोष्ट मागल्या मागल्या मिळत नाही. आता आपणच छोट्या मुलांना जर काही मागितलं आपल्याला, तर आपण ती वस्तू लगेच त्यांना देत नाही, किंवा काही सांगून आता जर मागली तर संध्याकाळी देऊ किंवा उद्या सकाळी देऊ. त्याच पद्धतीत देव सुद्धा आपली परीक्षा बघत असतात, की आपण जी गोष्ट मागतोय ती योग्य आहे की नाही, की याला दिली तर याचं चांगलं होणार की नाही. कारण आपल्याला माहिती असो ना नसो, पण देवाला मात्र नक्की नक्की माहित असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे ते. कारण आपण आता पुढचा विचार करतो आणि स्वामी महाराज आपल्या भविष्याचा विचार करत असतात. म्हणून देवाला काय मागायचं, स्वामींना काय मागायचं, तर ते बघा. सर्वात अगोदर काय मागायचं नाही, लक्षात घ्या. कधी पण आपण स्वामींच्या केंद्रात जातो, मठात जातो, दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर कंटिन्यू स्वामींना हेच सांगतो की माझ्या व्यवसायात वृद्धी होऊ द्या, मला पैसा येऊ द्या, मला भरपूर पैसा येऊ द्या, घर बंगला गाडी सर्व काही होऊ द्या. आपण एवढं सर्व मागतो, पण आपण हा शब्द बोलत नाही की स्वामी तुम्ही माझ्या सोबत राहा आणि कंटिन्यू नेहमी नेहमीसाठी तुमची साथ मला द्या म्हणून. असे मागत पण असतील, म्हणजे भरपूर सेवेकरी ताईदादा आहे जे स्वामींची साथ मागत आहे. पण 100% 50% तरी असे आहे की जे स्वामींना गाडी बंगला पैसा किंवा फक्त आणि फक्त आपल्या समस्या सांगत असतात. तर सर्वात अगोदर स्वामींची कृपा पाहिजे असेल, तशी स्वामींची कृपा ही सर्वांनाच मिळत असते, कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहे आणि आपण सर्वे स्वामींचे लेकरं आहोत. स्वामींची कृपा, स्वामींची माया सर्वांवर आहे. म्हणून पण महत्वाचं म्हणजे आपण ना कंटिन्यू मागतो, तर काय होतं, आपण रोज रोज मागण्याऐवजी आपण एखादी सेवा करतो. सेवेच्या पहिल्या दिवशी स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी या कार्यासाठी ही सेवा करत आहे, माझं एक कार्य तुम्ही पूर्ण करा. पहिल्या दिवशी तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते पहिल्या दिवशी सांगायचं. नंतर सेवा होईपर्यंत किंवा तुम्ही कंटिन्यू सेवा करत आहे तोपर्यंत स्वामींना काहीच मागायचं नाही. फक्त एवढा शब्द बोलायचा आहे की तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा आणि खंबीरपणे काहीही असो, कितीही संकट असो, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. कारण ज्यावेळेस स्वामींची साथ आपल्याला मिळण्यास सुरू होईल ना, तेव्हा गाडी बंगला पै तेव्हा गाडी बंगला पैसे ह्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहे, जे स्वामी एका चुटकीत सॉल्व करतील. तर आपल्याला स्वामींना मागायचं आहे. यावेळेस ही जी सेवा आहे, ही आजची सेवा खास खास तुमच्यासाठी आहे. कारण आपल्याला यावेळेस जर सर्व इच्छा पूर्ण करायच्या असेल या नवीन वर्षात, तर नक्कीच तुम्हाला स्वामींची साथ मागायची आहे. स्वामींना शेवटच्या श्वासापर्यंत स्वामीची सेवा मागायची आहे. केंद्रात मठात जात जा, नाही जमत तर दर गुरुवारी जा, किंवा मग ते सुद्धा नाही जमत तर आपल्या घरी करायची सेवा. घरी तुम्हाला माहिती आहे नित्यसेवा आवर्जून करायची असते. स्वामींचे 3 अध्याय 11 माळी जप. तुमच्याच्याने होत नाही तर 1 माळ जप केली तरी सुद्धा चालेल. ते सुद्धा तुमच्याच्याने होत नाही, कारण कसं आहे, आपण सर्व सांसारिक माणसं आहोत आणि प्रत्येकाला काही ना काही काम आहेत. किंवा मग काम नसेल तर छोटं बाळ असेल घरामध्ये, त्याच्यामध्ये बायांचा खूप वेळ असा निघून जातो. कारण बायांच्या मागं खूप कामं असतात. मिस्टरांचा डब्बा, मुलांचा डब्बा, घरचं काम, घरची साफसफाई आणि त्यानंतर स्वामींची सेवा तरी सुद्धा करतात. म्हणून सर्वांना विनंती करून सांगते, जर नाहीच काही जमत, नाही तुमच्याकडं वेळ, तर फक्त आणि फक्त 5 मिनिटं दिवसाचे फक्त 5 मिनिटं स्वामींसाठी काढायचं. स्वामींसमोर दिवा लावायचा, बसायचं, एक अगरबत्ती लावायची आणि फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून स्तब्ध असं बसायचं.
आणि काहीच नाही स्वामींना सांगायचं, माझं मन फक्त तुमच्यामध्ये राहू द्या आणि मन एकाग्र होऊ द्या. बाकी बघा, तुमचा जप जेवढा तुम्ही माळेने जप करता, 1 तास बसून जप करता, तेवढा जप फक्त आणि फक्त 5 मिनिटं बसल्यानेच तुमचं पूर्ण दिवस हा सार्थक जाईल आणि जे काही तुम्ही मागसाल ना, ते नक्की या वर्षात पूर्ण होणार आहे. तुम्ही फक्त आणि फक्त स्वामीची साथ मागा. बघा, तुम्हाला परत एक वेळा आवर्जून सांगते, यावेळेस या वर्षी तरी सुद्धा एक वेळा करून तर बघा. मग मला सांगा अनुभव येतो की नाही. म्हणजेच तुम्हाला स्वामींना बार-बार, रोज-रोज आपण रिपीट तेच बोलतो. आज बोललो, उद्या तेच बोलणार, रोज तेच बोलणार. स्वामी, आज अशी अडचण आली, हे पूर्ण करा. मला घर घेऊन द्या, मला गाडी द्या, मला बंगला द्या. भरपूर. परंतु स्वामींना यावेळेस सर्वांना सांगते, यावेळेस स्वामींना सांगा, स्वामी तुमची साथ लाभू द्या आणि नक्की स्वामी सेवा करा. तर आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल ना, तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.